किती छान नाजूक रांगोळी काढली आहेस गं तू. असं जर कौतुक तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की बघा. मी आणलेल्या ह्या अगदी नाजूक आणि पटकन होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक अधिकचं चिन्ह मारून मध्ये 2 रेषा मारायच्या आहेत. आता 2-2 4 रेषांवरती आपण फुलं तयार करून घेणार आहोत बघा. डॉट दिलेले आहेत आणि काडीच्या मदतीने आपण फुलं तयार करून घेणार आहोत. आता काडीने बाहेरच्या बाजूला जे रांगोळी आहे ती ओढून घ्यायची आहे बघा. अगदी सोपी आहे ही पद्धत, ही फुलं काढण्याची. बघू शकता तुम्ही, अगदी आपला पिसर असतो ना त्याप्रमाणे ही फुलं दिसतात बघा. सर्व जे डॉट आहेत ते बाहेरच्या बाजूला हळूवारपणे ओढून घ्यायचे आहेत काडीने. तर इथे वेगळी काही ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. बोटाच्या आणि काडीच्या मदतीनेच ही रांगोळी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. आता ज्या बाकीच्या 4 रेषा उरलेल्या आहेत त्यावरती आपण पानं काढून घेणार आहोत. छोटी छोटी पानं काढायची आहेत बघा. डॉट दिलेले आहेत. डार्क हिरव्या रंगाने डॉट द्यायचे आहेत. थोडंसं पोपटी रंग टाकलेला आहे आणि चाकणाने प्रेस करून एक पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. जी पानं काढलेली आहेत तिथेसुद्धा लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. पानाचा देठ आहे तिथे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण एक निळ्या आणि ऑरेंज रंगाचं फूल तयार करून घेणार आहोत बघा. एक पाकळ्यांचा आकार दिलेला आहे. मध्यभागी आपण पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे बघा. पानांच्या वरती एक एक डॉट देऊन त्यावरती निळा रंग टाकलेला आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. तर पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. इथेही डॉट देऊन आपण गोल आकार करून घेणार आहोत. आता इथे मी 6 डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. गोल सर्कलमध्ये डॉट द्यायचे आहेत. झाकणाने प्रेस करून आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा काडीच्या मदतीने. तर जे सर्व गोल काढलेले आहेत त्या सर्व गोलला आपण, सर्वच डॉटला आपण गोल आकार देऊन घेणार आहोत. आता इथे जे 2 आपले गोल आकार आहेत समोरासमोरचे तिथे आपण पानं काढणार आहोत आणि 2 गोल आकारावरती आपण फुलं काढून घेणार आहोत 3-3 पाकळ्यांचे. तर इथे बघा पानं काढून घेतलेले आहेत. 3-3 रंग मी इथे टाकलेले आहे. एक विस्ताराप्रमाणे पान काढायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता. काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. तर ह्या सर्वच रांगोळ्या अगदी नाजूक आहेत बघा. देवघरासमोर, तुळशीसमोर काढण्यासाठी पटकन होणारे आहेत. तर जास्त काही ह्या रांगोळ्या काढायला वेळ लागत नाही बघा. सकाळी सकाळी आपल्याला गडबड असते, कामं असतात, तर अगदी पटकन होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत आणि रोजच्या तुम्हाला उपयोगी पडतील अशा 5 ते 6 मिनटामध्ये ह्या रांगोळ्या काढून होतात. फुलंसुद्धा काढलेली आहेत. 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. तर मध्ये रिकामी जागा आहे तर तिथे आपण डॉट देऊन छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. ते डॉट बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा. छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे मधल्या बाजूला. आता इथे तुम्ही छोटंसं स्वस्तिक काढलं तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये जी रिकामी जागा आहे बघा तिथून आपण बाहेरच्या बाजूला सरळ रेषा ओढून घेणार आहोत बघा. 4ही ठिकाणी जी रिकामी जागा दिसते तिथे बाहेरच्या बाजूला फांदीप्रमाणे रेषा ओढून घेतलेल्या आहेत. त्यावरती छोटी छोटी पानं काढलेली आहेत बघा. सफेद रंगानेच काढलेले आहेत. वरती डॉट दिलेले आहेत. तर वरती डॉट देऊन थोडंसं निळा रंग टाकून घ्यायचा आहे त्यावरती. त्यामुळे एक फुलाची कळी आहे असं आपल्याला रांगोळीत भास होतो. जे गोल आकार आपण काढलेले आहेत त्यामध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. जे आपण 3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत त्यावरती सुद्धा छोटी छोटी तुरे काढलेले आहेत. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी अगदी सोपी आहे बघा. टिपक्यांची रांगोळी आहे. इथे 4 बाय 4 टिपके काढलेले आहेत. आता एक पानांप्रमाणे आकार आपण
सरळ रेषेमध्ये काढत जाणार आहोत. बघू शकता तुम्ही, सरळ रेषेमध्ये पानांप्रमाणे आकार काढत जायचा आहे. तर इथे आपण फुलं तयार करून घेणार आहोत बघा, 4-4 पाकळ्यांची. 2 फुलं तयार करायची आहेत 4 पाकळ्यांची. जोडून घ्यायचे आहेत सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत. एक पानाच्या आकाराप्रमाणे आकार देऊन जोडून घ्यायचे आहेत. आता जो वरचा डॉट राहिलेला आहे तिथे बघा गोलाकार तोऱ्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे. चारही बाजूला गोलाकार काढून घेतलेले आहेत. बघा समोरासमोर आकार काढलेले आहेत बघा दोन्ही बाजूने. आता आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत ह्या रांगोळीमध्ये. तर रंग भरल्यामुळे थोडंसं रांगोळी सुंदर दिसते. मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता इथे 2 पाकळ्यांमध्ये आपण लाल रंग भरणार आहोत आणि 2 पाकळ्यांमध्ये हिरवा रंग भरणार आहोत. बघा ज्या बाजूच्या पाकळ्या आहेत, बाहेरच्या बाजूच्या पाकळ्या आहेत, त्यामध्ये हिरवा रंग भरलेला, लाल रंग भरलेला आहे आणि आतल्या बाजूच्या पाकळ्यांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे. मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. आता आपण जे गोलाकार काढलेले आहे तिथेही निळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता याच्या पाठीमागून थोडं एक एक कळीसुद्धा आपण काढून घेणार आहोत. जे तुरे काढलेले आहे त्याच्या मागच्या बाजूला छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. आता पाकळ्यांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट काढणार आहोत. तुम्ही बघू शकता रांगोळी अगदी सुंदर दिसते बघा. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. दिसायलाही खूप सुंदर आहे आणि छोटीशी नाजूकच आहे बघा. तर सर्वच रांगोळ्या ह्या छोट्या छोट्या आहेत. नाजूक रांगोळ्या काढलेल्या आहेत बघा. आजच्या रांगोळ्या सर्वच अगदी छोट्या छोट्या आहेत बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या शनिवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर इथे आपण छोटीशी गदा काढून घेतलेली आहे. तिथे आता काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आहे बघा. डॉट देऊन झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचा आहे आणि थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही रांगोळी उद्या देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावर काढून ठेवू शकता. सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. आणि पिवळ्या रंगाने गदा काढलेली आहे आणि बॉर्डर केलेली आहे थोडीशी डार्क पिवळ्या रंगाने. आता इथे आपण एक छोटंसं रोईचं पान काढून घेणार आहोत, जे की आपले हनुमानला प्रिय असतं बघा. बाजूला पण छोटंसं एक पान काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे. मधल्या ज्या शिरा आहेत बघा त्यासुद्धा काढून घेतल्या, त्यामुळे पानाला सुंदर एक लूक आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता वरती जो हनुमानाच्या डोक्यावरती टिळा असतो तो सुद्धा काढलेला आहे बघा. सफेद रंगाने मध्ये लाल रंगाची थोडीशी रेषा ओढलेली आहे. तर इथे आपण जय हनुमान असं लिहिणार आहोत बघा. सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. उद्या तुम्ही नक्की ही रांगोळी काढून बघा. अगदी शुभ असते शनिवार निमित्त ही रांगोळी काढली तर. आणि जर तुम्हाला जी रांगोळी कोणती आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. आणि 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा बघा. आता बाजूने रिकामी जागा जास्त आहे तर तिथे आपण छोटीशी फुलाची फांदी काढून घेतलेली आहे. छोटी छोटी फुलं काढायची आहेत बघा. काडीच्या मदतीनेच काढलेली आहेत आणि मध्ये छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. आता वरच्या बाजूला एक छोटीशी कळी आपण काढून घेणार आहोत बघा. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ही रांगोळी दरवाजासमोर काढून बघा आणि एकदा नक्की सान्वी आर्ट 1 या चॅनलला व्हिजिट करा. मी रोज रांगोळ्या टाकत असते बघा. छोट्या छोट्या तुम्हाला रोज उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तर बघा फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता शेवटी आपण एका ताईंच्या विनंतीवरून मी सर्व रांगोळ्यांचे फोटो टाकलेले आहेत बघा. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला नक्कीच त्या रांगोळ्या उपयोगी पडतील.
अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.